नाही, न्यायव्यवस्थेचं मी आभार मानतो. न्यायव्यवस्थेपुढे शेवटी खऱ्याचं खोटं, खट्याचं खरं करण्याचा जो काय कोणी प्रयत्न केला असेल त्याला न्यायव्यवस्थेने चपराक दिलेली आहे. मला जे काय पोलिसांनी, पुणे पोलिसांनी खोट्या गुन्हा टाकून माझ्यावर अडकवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना अटक न करता मात्र मला अटक करण्यात आली होती. त्या संदर्भात माझे वकील ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी न्यायव्यवस्थेतली सगळी प्रक्रिया राबवून आज मला 3 दिवसानंतर येरवडा जेलमधून मुक्तता मिळालेली आहे. या संदर्भात आता पुढचं जे काय करायचं ते न्यायालयाचा विषय असेल किंवा कायदेशीर प्रक्रिया असेल, माझ्या वकिलांची भूमिका काय? मला जो काय लोकशाही मार्गाने किंवा संविधानाने जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, विचार स्वातंत्र्य किंवा लेखन स्वातंत्र्य दिलेलं आहे, हे माझं कुणी हिरावून घेऊ शकत नाही. वारकरी संप्रदायामध्ये जे काय वैचारिक प्रदूषण झालेलं आहे, या वैचारिक प्रदूषणाचा न्याय निवाडा खरे वारकरी, संत विचाराचे लोक, पारंपरिक वारकरी याचा समस्त न्याय निवाडा करतील. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कोणी बाधा आणू शकत नाही. वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. रामकृष्ण हरी. वैचारिक लढाई आहे, वैचारिक पद्धतीने लढू असा भूमिका, अशी पावित्र्य जो आहे तो विकास लावंडे यांच्याकडनं आजही आपल्याला पाहायला मिळतोय. जेलमधनं सुटका झाल्यावर आपण जर पाहिलं तर आता लवांडे जे आहेत ते त्यांच्या पुढच्या निर्धारित स्थानावर चाललेत. काही वेळापूर्वी खरं तर मिलिंद पवार यांनी देखील, जे लवांडे यांचे वकील आहेत, यांनी देखील आपल्याला सांगितलं होतं की 30,000च्या जात मुचलक्यावर आज लवांडेंची सुटका होतीये. काही दिवसांपूर्वी 8 मेला जो वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या गुन्ह्यात लवांडेंना अटक करण्यात आली होती आणि आज अखेर कारागृहातनं त्यांची निर्दोष त्यांना जामीन जो आहे तो देखील मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन आदर्श कटकेचा अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.